सादर करीत आहोत डोहाळे गीत संगीत. डोहाळे गीत आणि संगीत आजच्या आमच्या कार्यक्रमाचा प्रवास दाखवणार आहोत. म्हणजे आमच्या आजच्या कार्यक्रमाची नायिका ही सुरेखा आहे.
येतच नाही आठवून ठेव तोपर्यंत मी परत येते तुझ्याकडे. दोघांकडे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि सुखाचा क्षण म्हणजे ती गर्भावस्था. 4-5व्या महिन्यात प्रथमतः या डोळ्या जेवणासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्याकडनं आणि माझ्या बायकोकडनं तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि थँक्यू सो मच. त्यानंतर माझ्या सहकारी शिक्षिका सुवर्णा रायकर यांनी मला स्वामिनी ग्रुपबद्दल सांगितलं की सर तुम्ही प्रोग्रामला स्वामिनी ग्रुप आहे त्यांचा प्रोग्राम ठेवा. मी म्हटलं ठीक आहे. मी त्यांचे रिव्ह्यू वगैरे ऑनलाईन पाहिले. मला रिव्ह्यू खूप छान वाटले आणि खरं सांगतो मॅडम रिव्ह्यू जे पण लोकांनी दिले असतील ते अगदी मनापासून दिले असतील. खूप छान प्रोग्राम केला आणि जे काय आपलं म्हणजे एक असतं ना आई बाबा होणार आणि सर्व माझा परिवार सुरेखाच्या शाळेतले सर्व शिक्षक पिऊताई वगैरे रुंबे मॅडम बाकी सगळे संध्या मॅडम बाकी टीचर तेवढे नावाने माहिती पण सगळे आवर्जून उपस्थित राहिले. माझी लाडकी निवडी पण आली. माझे लाडके साडू पण आले. सर्व आले. माझे शेजारच्या काकू त्या सर्व आले. म्हणजे एक कसं माझं परिवार सर्व इथं मला असल्यासारखं वाटलं आणि माझ्या या कार्यक्रमात तुम्ही उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम अजून सुंदर बनवला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि थँक्यू सो मच. आणि त्यानंतर स्वामिनी ग्रुप तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो की खूप छान माझ्या या कार्यक्रमाला तुमच्यामुळे अजून रंग चढला. थँक्यू सो मच. हॅलो, मी मीनाक्षी भोर. आज आपण सगळेजण इथं ज्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो आहोत त्या कार्यक्रमामध्ये जे स्वामिनी ग्रुप यांनी जी शोभा वाढवली आहे ती इतकी सुंदर, अप्रतिम, अतिशय मनाला भावूक असणारी आहे. त्यांनी अगदी मुलीची पावलं जेव्हा घरात जन्माला येतात आणि पैंजण घेऊन जसे सगळीकडे वावरतात तर ते बालपण त्याच्यानंतर ती वयात येते. मग तिचं जेव्हा वयात आल्यानंतर पुन्हा तिचं लग्नासाठी म्हणजे सुपारी साखरपुडा होतो. मग हळदीचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर लग्न समारंभानंतर त्यांच्यामध्ये जी म्हणजे छान संबंध येऊन जे छान म्हणजे आई बाबांची जी चाहूल किंवा मुला आधारामध्ये किवलंसं पाऊल येणार असतं ही जी चाहूल असते हे त्यांनी त्यांच्या नाटक रूपात म्हणजे गाण्यांच्या इतकं सुंदरपणे तुम्ही दाखवलं ना. खूपच सुंदर. म्हणजे आम्हाला अतिशय तुमचा कार्यक्रम खूप खूप आवडला आहे. तरी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची ही शोभा वाढवली याबाबत तळेकर कुटुंबीय आणि त्यांचे सर्व नातेवाईक यांच्या वतीने मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि अजून एक म्हणजे काय म्हणतात विशेष आभार मानायला पाहिजे अमृत मिस. कारण हा कार्यक्रम जो त्यांनी म्हणजे सर्व ऑर्गनायझर असेल काय असेल सर्व त्यांनी केला. थँक्यू सो मच. आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. तुमपासून धन्यवाद मॅडम आम्हाला तुम्ही कार्यक्रम दिला त्याबद्दल. त्याच्यानंतर माझ्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. अशा मुलीची किंवा अशा प्रशंसाची आम्हाला गरज असते आणि आमची अजून जबाबदारी वाढली जाते आणि चांगला कार्यक्रम आम्ही कसा देऊ याच्याबद्दल आणि अजून जास्त जागरूकतेने काम करत राहतो त्याच्यावर. मी म्हटलं तसं मॅडमशीच फक्त माझं बोलणं झालं होतं. सरांशी किंवा सुरेखाला कोणाचंच मला माहिती नव्हतं. जे काही माझं झालं होतं मॅडम पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला ही संधी दिली.